समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत ज्यांची नावं मी घेऊ शकलो नाही, त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो। खरं तर मी वेळेवर येणार होतो, पण सकाळी नागपूरवरून येताना 2 कार्यक्रमाला अतिरिक्त जावं लागलं। त्यामुळं दीड तास उशिरा आल्यामुळं इकडं दीड तास वाढत गेला आणि त्यामुळं थोडा आपल्याला उशीर झाला, तुम्हालाही थोडा मनस्ताप झाला, थोडी वाट बघावी लागली। त्यामुळं मी सर्व शेतकरी बांधवांचे आभार मानतो। आपण माफ करावं अशी आपल्याला विनंती करतो। खरं तर मागच्या आठवड्यात अभिजित ढेपेजी आणि सर्वच आपले आमदार सुलभाताई, राजेशजी, संजयजी आम्ही मंत्रालयात एकत्र आलो, विधिमंडळात एकत्र आलो आणि आम्ही चर्चा केली की मी पालकमंत्री म्हणून आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे। एवढी प्रसिद्ध सुप्रसिद्ध बँक ज्यांनी या अमरावती जिल्ह्याचा जो एक नाव वाढवलं, म्हणजे काही बँकेचे उदाहरण दिले, त्या जिल्ह्याचं नाव खराब करण्याचं कामही अनेक बँकांनी केलं। पण ज्या जिल्ह्याला एक मोठी उंची ज्या बँकेने दिली आहे, अशी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पालकमंत्री म्हणून मी आलं पाहिजे अशी भावना आमच्या सर्व सन्माननीय व्यासपीठाने व्यक्त केली आणि मी वचन दिलं होतं की अमरावतीत आल्या आल्या मी नक्की या बँकेमध्ये येईल आणि आपला जो या ठिकाणी सर्वांचा जो मला सहवास लाभला, मगाचे आमचे सर्व डायरेक्टर, आपले अध्यक्ष कडूजी, आपण सर्वांनी चर्चा केली, एक सकारात्मक पद्धतीने आपल्या बँकेला अजून सुवर्णकाळ यावा, अजून या बँकेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि या प्रगतीतनं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण व्हावं, शेतकरी शेतमजुराचं कल्याण व्हावं, ही भूमिका या ठिकाणी बँकेने घेतली। खरं तर आज बघा, आपली नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, ती मागच्या 13-14 वर्षापासून 15 वर्षापासून जी बँक बुडाली, 153 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला। अनेक बँका या ठिकाणी महाराष्ट्रात नाव घेता येईल, धाराशिव बँक असेल, अनेक बँका आहेत ज्या भ्रष्टाचारामध्ये त्या बँका बुडाल्या, त्या बँका अजूनही जिवंत झाल्या नाही। खरं तर एक बँक बुडाल्यामुळं हजारो लाखो शेतकऱ्याचं कसं नुकसान होतं, एखादं पोट फाडल्यासारखं जेवढं वेदना होतात, एखाद्या ऑपरेशनमध्ये जसं पोट फाडून आपण ऑपरेशन करतो, ज्या वेदना होतात तेवढ्याच वेदना एखादी बँक डुबल्याने शेतकऱ्याला होतात। आणि त्यामुळं नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं उदाहरणाचा मी साक्षीदार आहे की ती बँक भ्रष्टाचारामुळे बुडाल्यामुळं आज शेतकऱ्यांचे काय त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आणि आज जवळपास तेव्हाचे 153 कोटीचा विचार केला बच्चूभाऊ, तर आज जवळपास 1400 कोटी रुपयाचे शेतकऱ्यांचं देणं, 1400 कोटी रुपये या ठिकाणी भ्रष्टाचारामध्ये 153 कोटीचा गुणांक भागाकार केला, तर त्या ठिकाणी मोठा आकडा या ठिकाणी भ्रष्टाचारामध्ये बुडालेला आहे आणि आज ती बँक उठू शकली नाही। पण अमरावती जिल्हा बँकेने मात्र रात्रीभरही या ठिकाणी शेतकऱ्याच्या पैशाचा दुरुपयोग न करता या ठिकाणी जी उंची गाठण्याचा प्रयत्न केला आहे। खरं तर मी बच्चू कडूजी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपले आभारी मानतो की आपण शेतकऱ्याला, या बँकेला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याकरता आणि समाजाच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता या बँकेची उंची मिळवून देण्याकरता आपण प्रयत्न करतात आहे। आपलं सर्व संचालक मंडळ ज्या भावनेने काम करत आहे, शेतकरी हिताची भावना आहे, जनहिताची भावना आहे। आमचे अभिजितजी ढेपे यांनी सांगितलं की काही झालं तरी शेतकरी हा जो वर्ग आहे तो कुणाही पक्षाचा नाही, तो कुणाही जातीचा नाही, धर्माचा नाही, शेतकरी हा वेगळा आपली जात आहे आणि या शेतकरी जातीला खऱ्या अर्थाने सर्व समाज असेल, कुठलाही धर्म असेल, त्या सर्व शेतकरी जातीला न्याय मिळवून देण्याकरता आपली बँक काम करत आहे। मी जेव्हा आपल्या बँकेचा उच्चांक बघत होतो तेव्हा मला त्या ठिकाणी दिसलं की आपल्या भांडवली कर्जातनं पशुपालन, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन आपण करतायत, त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करतायत, या ठिकाणी व्हेंचर कॅपिटल आणि कुक्कुटपालनाचं एक त्या ठिकाणी मध्यम मुदतीचं शेती कर्ज आपण त्या ठिकाणी देत आहे। खऱ्या अर्थाने बँका याकडे लक्ष येत नाही, पण मत्स्यपालनावर लक्ष येत आहे, कुक्कुटपालनावर लक्ष येत आहे, ट्यूबवेल बोरवेल झाली पाहिजे शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्याची योजना आपण करताय, ठिबक तुषार सिंचन योजना आपण केली आहे, उपसा सिंचन योजनेकरता आपण पैसा देत आहे, शेतकुंपणाकरता पैसे देत आहे, शेतकरी गृह कर्जाकरता पैसे देत आहे। त्यामुळे मी जे बघितलं 31 वेगवेगळ्या कर्ज योजना आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये उंची आणणाऱ्या योजना,
शेतकऱ्याचं जीवनमान बदलणाऱ्या योजना या बँकेने हातात घेतल्या आहेत. मी अनेक बँका बघितल्या, अनेक जिल्हा सहकारी प्रायव्हेट बँका तर ठीक आहे, एखाद्या वेळी राष्ट्रीयकृत बँका ठीक आहे, पण एखादी जिल्हा बँक या ठिकाणी 31 वेगवेगळ्या त्या ठिकाणी शेतकरी विकासाच्या योजनेवर शेतकऱ्यांना समृद्ध करणाऱ्या योजनेला कर्ज देत आहे. मी मनापासून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपलं अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना खरं नवीन जीवन देण्याचं कार्य आपली बँक करतात आहे आणि त्यामुळं खरं तर मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. बच्चूभाई, गोष्ट खरी आहे की राजकारणामध्ये आपण जरी वेगवेगळ्या निवडणुका लढलो असेल, वेगवेगळ्या पक्षातून लढलो असेल, पण एकदा निवडणुका संपल्यावर पक्षीय राजकारण विचार सोडून दिला पाहिजे. पक्षीय राजकारणाचा विचार कुठल्याही बँकेच्या विकासामध्ये आडवा येऊ नये. पक्षीय राजकारण शेतकऱ्याच्या हितामध्ये आडवं येऊ नये. ते राजकारणच काय कामाचं जे शेतकऱ्याचं हित करेल. आणि आपली सर्वांची भूमिका हीच आहे की जीवन जगताना व्यक्तीने, राजकीय व्यक्तीने किमान जरी 100% राजकारण आपल्या ब्लडमध्ये असलं तर वागताना मात्र आणि आपल्या कृतीचं काम करताना जरी आपण 100% राजकारणी असलो तरी 80% समाजकारण आणि 20%च राजकारण आपल्या अनुभवातून आलं पाहिजे. आपण 20%च राजकारणाला महत्त्व दिलं पाहिजे, 80% समाजकारणाला महत्त्व दिलं पाहिजे. 80% जेव्हा विचार करतो तेव्हा पक्षीय राजकारण दूर केलं पाहिजे आणि पक्षीय राजकारण दूर करून सहकारी बँका वाढवल्या पाहिजे. सहकारी बँकेचं खरं मग हेच आहे की तुम्ही ज्या दिवशी पक्षीय राजकारण बँकेमध्ये आलं त्या दिवशी बँका बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकछत्री राजकारण ज्या दिवशी आलं त्या दिवशी तुमचा राज झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एक गोष्ट चांगली आहे की आपण विविध पक्षाचे लोक येऊन या ठिकाणी एकत्र येऊन शेतकरी हिताकरता ही बँक, या बँकेला उच्चांक मिळवून देण्याचा प्रयत्न करताय. आणि ही बँक उद्याच्या काळात ज्या पद्धतीचे विचार अभिजित ढेपे यांनी आपल्या टीमनी मांडलेले आहेत, बच्चूभाऊ आपण मांडलेले आहेत, खोडकेजी आपण मांडले आहेत. मला सर्वांचे विचार विधिमंडळात मी 31 तास बसलो आपल्यासोबत, आपल्या संचालक मंडळाशी चर्चा केली, आताही आपल्या बँकेत चर्चा केली. खरं तर सर्वांचाच विचार हा आहे या बँकेच्या कुठल्याही व्यवस्थेतनं राजकारणाकरता टाचणीभरी उपयोग करायचा नाही. या बँकेच्या कुठल्याही संसाधनाचा उपयोग व्यक्तिगत स्वार्थाकरता करायचा नाही आहे आणि राजकारणात मोठं होत असताना बँकेच्या कुठल्याही सभासदाचा त्याचा वापर करून घ्यायचा नाही आहे. खरं तर जेव्हा निवडणुकीत आम्ही उभे होऊ, आपले आपले मतं मागू, आपला अजेंडा राहील, पण शेतकरी हिताकरता मात्र बच्चूभाऊ मी तुम्हाला वचन देतो की आपण शेतकरी हिताकरता सर्व एकत्र येऊ आणि या बँकेला चांगले दिवस आणण्याकरता काम करू. एवढंच या ठिकाणी या माध्यमातून सांगण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. शेवटी आपण एकत्र येणेच हेच शेतकऱ्याकरता, अमरावतीच्या शेतकऱ्याकरता हित आहे आणि यातनंच आपल्याला पुढे जायचं आहे. आपण पुढच्याही काळामध्ये सर्वांनी एकत्र बसा. खरं तर आमच्या मनातलं काम तुम्ही करताय. जे काम सरकार करू शकत नाही ते काम ही बँक करताय आणि सरकारच्या माध्यमातून या बँकेला जे प्रोटेक्शन पाहिजे, आणि शेवटी सरकारचंही प्रोटेक्शन महत्त्वाचं आहे. कारण सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व योजना असतील, सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या कर्ज योजना असतील, सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या विविध केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजना असतील, त्या सर्व योजनांना शेवटी जिल्हा बँक समोर देतं. आणि त्यामुळे जिल्हा बँक आणि सरकार या एका गाडीचे 2 चाकं आहे. हे 2 चाकं जर व्यवस्थित चालले तर गाडी 100च्या स्पीडने जातं. यातलं एक जरी चाक बिघडलं तर गाडी ही ठप्प होतं. आणि म्हणून सहकारी बँक आणि सरकार याची गाठजोड असल्याशिवाय कुठलीही बँक ही 100च्या स्पीडने चालत नाही. आणि जेवढी बँक पुढे जाईल तेवढं शेतकऱ्याचं हित आहे. जेवढी बँक त्या ठिकाणी पुढाकार घेईल तेवढं शेतकऱ्याचं हित आहे. आणि म्हणून माझी व्यासपीठावरच्या सर्व नेतृत्वाला विनंती आहे, पुढाकार घ्या, चांगला पुढाकार घ्या, जे पाहिजे ते करा. आपलं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार नेहमीच सकारात्मक राहिलेलं आहे. मला माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः बोलून सांगितलं, बच्चू कडूजी, की या ठिकाणी या कार्यक्रमाला तुम्ही गेलं पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि या बँकेला पूर्ण मदत केली पाहिजे, त्या बँकेला अधिक मजबूत केलं पाहिजे. जे संचालक मंडळ सांगेल त्याच्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. आणि पुढच्या काळामध्ये, पुढच्या आमच्या 5 वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये जे जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य तुमच्या पाठीशी उभं करण्याची जबाबदारी राजेश वानखेडेची, आमची सर्वांची आहे, आपली आहे. आणि त्यामुळे कुठेही किंतु परंतु मनात ठेवण्याची गरज नाही. काही लोक नाराज असतील त्यांनाही समजवू, काही ठिकाणी काही मतभेद झाले असतील त्यांनाही समजवू. थोडे मतभेद असतील बच्चूभाऊ, मनभेद नाही आहे. माझी चर्चा सर्वांची झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, काही लोकल राजकारणामध्ये, स्थानिक राजकारणामध्ये काही त्या ठिकाणी मतभेद होत असतात. पण बँकेमध्ये मात्र कुठलेही मतभेद ठेवायचे नाही आहे, कुठलेही मनभेद ठेवायचे नाही आहे. मतभेद आणि मनभेद दूर करून
या बँकेच्या या जिल्ह्याच्या विकासाकरता आपल्या सर्वांना एकत्र यायचं आहे. शेवटी आपल्या सर्वांचा हेतू आहे शेतकरी समाजाचा शेवटच्या गरीब माणसाला मदत करायची आहे. शेतकरी जगला तर आपण जगू ही भूमिका आमच्या सर्वांच्या मनात आहे आणि शेतकऱ्याची क्रांती म्हणजे देशाची क्रांती आहे. शेतकऱ्याचा विजय म्हणजे देशाचा विजय आहे. हीच भूमिका आपली सर्वांची आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे दोन्ही सरकार डबल इंजिन सरकार सहकार खात्यातून आपल्याला खूप पुढे नेत आहे. ही गोष्ट खरी आहे. बच्चूभाऊ आपण सांगितलेली की पहिल्यांदा असं केंद्र सरकार या देशामध्ये आलं आहे ज्या केंद्र सरकारला मोदीच्या नेतृत्वात असं वाटलं की देशामध्ये सहकार खातं असलं पाहिजे, देशामध्ये सहकार खातं असलं पाहिजे आणि सहकार खात्याच्या माध्यमातून अजून जेवढं मजबूत शेतकऱ्याला आपण करू शकतो तेवढं कुठलंच खातं करू शकत नाही. आणि त्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगेल की महसूल मंत्री म्हणून माझी जबाबदारी मी निश्चित पार पाडेल. मागच्या वेळी बच्चूभाऊ तुम्ही आंदोलन केलं तेव्हा मी सांगितलं होतं की सरकार आपल्या आंदोलनाला सकारात्मक आहे. जेव्हा आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, आपण 2 तास बसले, तेव्हाही मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं की बच्चूभाऊ आपण घेतलेले विषय हे खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाच्या, शेतकरी कल्याणाच्या आहे. तेव्हाही आपण चर्चा केली आणि मला आज अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारजी या तिघांनी बसून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ही कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. काही किंतु परंतु बच्चू कडूजींनी निर्माण केले आहेत. मी निश्चितपणे जे काही आपल्या मनात काही प्रश्न असतील तर पुन्हा एकदा प्रवीण परदेशी समितीसमोर आपण बसू. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर पुढच्या आठवड्यात मी चर्चा करेल. आपण शेतकऱ्याच्या हिताकरता करतोय त्यामुळे सरकारला बसण्याला काही अडचण नाही आणि महसूल मंत्री माझी जबाबदारी ती पार पाडणं माझंही कर्तव्य आहे, ते मी पूर्ण करेन. पण या ठिकाणी रेग्युलर शेतकऱ्याकरता पुन्हा काही त्या ठिकाणी वाढ देण्याबद्दलचा विषय आला. त्यानंतर आपला काही कर्जमाफीमध्ये आपण जी शंका व्यक्त केली 2,10,000 काय, 4,00,000 काय, मग 2,00,000 कमी होणार की नाही होणार, या सर्व बाबीची पूर्ण चर्चा आपण या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयांशी करू आणि निश्चितपणे एक पुन्हा सकारात्मक संदेश या ठिकाणी जाईल याची काळजी घेऊ. शेवटी तुम्ही आणि आम्ही एकत्र व्यासपीठावर याकरता जाऊ की आपला सर्वांचा केंद्रबिंदू शेतकरी आहे आणि त्यामुळं आपण सर्व एकत्रितपणे काम करू. खरं तर 7 वाजता मला नागपूरला पोहोचायचं आहे म्हणून मी या ठिकाणी आयोजकाला विनंती केली, अभिजितजी आपण माझी विनंती मान्य केली, संजय भवन माझी विनंती मान्य केली की शेवटी त्यांनाही 2-2 शब्द बोलायचे होते. पण पुढच्या काळामध्ये मोठा शेतकरी मेळावा आपण घेऊ. त्या मेळाव्याला या बँकेचा जो मेळावा आपण करू अभिजितजी आणि बच्चूजी, त्या मेळाव्याला मी मुख्यमंत्र्यांना घेऊन येईल आणि त्या मेळाव्यामध्ये आपण छानपैकी अमरावती जिल्ह्यात जे काही तुमचं मांडणं होईल, संजय भाऊचं मांडणं होईल, आमचे सर्व आमदार बोलतील. पण मी मुख्यमंत्र्यांचा वेळ नक्की घेईल, नक्की आपल्या बँकेचं कौतुक मुख्यमंत्र्यांसमोर सांगेल. तुम्ही राबवलेल्या जवळपास 31 योजनांबद्दलही मी मुख्यमंत्री मोदयाला सांगेल आणि महसूल मंत्री म्हणून शेतकऱ्याकरता जे निर्णय घेण्याची जबाबदारी आहे, आज बघा महसूल खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना मजबूत करण्याचं अनेक वर्ष शेतकऱ्याच्या शेतात झालेले रस्ते असतील, या ठिकाणी आताच आपण निर्णय घेतला कालचा जो मंत्रिमंडळाचा निर्णय, तो निर्णय तुमच्या आंदोलनाचा एक भाग होता. बघा की 2011 पूर्वीचे जे लोक सरकारी जागेवर राहतात, फक्त प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मंजूर झालं का त्याला पट्टा द्यायचो. पण आता आपण सरसकट निर्णय केला या महाराष्ट्रामध्ये जे जो लोक सरकारी जागेवर राहतात त्या सर्वांना 1500 फुटापर्यंत, आधी फक्त 500 फूट असायचं, आता 1500 फुटापर्यंत त्या ठिकाणी त्यांचा पट्टा वाटप करून त्या लोकांची रजिस्ट्री सुद्धा 1500 फुटाची करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला. केवळ पट्टा वाटपच नाही तर 1,000 रुपयात रजिस्ट्री करून देऊ. आणि त्यामुळं अमरावती शहरात नुसता विचार केला खोडकेचा इथं 22,000 परिवार आहे ज्यांना आपल्याला पट्टे वाटप करायचे. या जिल्ह्यात जवळपास विचार केला तर 50,000 परिवार या योजनेमधनं आपल्याला पुढे जातील. आणि त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा तुमचा होता त्या काळामध्ये की सर्व अतिक्रमण धारकांना त्यांच्या मालकीचा पट्टा मिळाला पाहिजे. आधी 500 फुटाचा होता, आता 1,500 फुटाचा आपण केला. आणि त्यामुळे गरीब माणसाला प्रधानमंत्री आवास योजनेचं घर येऊ की नाही येऊ ते येईल, पण तोपर्यंत तो उडाला झाला पाहिजे. त्यांनी आपल्या कष्टाने काही पैसे कमवले असेल त्यांनी किमान घराचं काम त्याला करता आलं पाहिजे, कवेलूचं घर तरी बांधता आलं पाहिजे. याकरता त्यांच्या मालकीची प्रॉपर्टी कार्ड त्यांचं असलं पाहिजे. हाही निर्णय सरकारने घेतला. आणि सर्वात महत्वाचा या ठिकाणी जो आपण मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना आणली आहे, या योजनेत तर मी तुम्हाला सांगतो पुढच्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचा एकही रस्ता हा त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही अशी योजना आपण तयार केली. आणि यावर्षी त्या योजनेला आपण बजेट दिलं. ठीक आहे, यावर्षी 1000 कोटीच मिळाले आहेत, पण पुढच्या वर्षी मात्र हे बजेट वाढत जाईल. योजना तयार झाली आणि आता शेतकऱ्याच्या शेताचा रस्ता मजबूत झाल्याशिवाय आमची धारणा पक्की आहे शासनाची,
शेतकऱ्याच्या शेतात पक्का रस्ता असल्याशिवाय, शेतकऱ्याच्या शेतात पाणी असल्याशिवाय, शेतकऱ्याच्या शेतात वीज असल्याशिवाय शेतकरी कधीच समृद्ध होऊ शकत नाही. शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल, वीज असेल, रस्ता असेल, शेतकऱ्याचा पोरगा कधी चपराशाची नोकरी मागणार नाही, कधीच मागणार नाही. तो आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी काम करेल आणि आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढवेल, आपलं उत्पन्न वाढवेल. त्याची गाडी 5 मिनिटांमध्ये शेतात पोहोचली पाहिजे. भूमिका ही आहे मुलांची. आजकालच्या नवीन मुलांना शेतात जाण्याकरता रस्ता पाहिजे आहे, कारण तो बघू शकत नाही आपल्या आईवडिलांचे हाल. आपले आईवडील ज्या पद्धतीने शेतामध्ये मातीत उडवत गेले, त्याला मातीत उडवायची नाही आहे. शेतकरी व्हायला तयार आहे, पण रस्ता नसल्यामुळे तो शेतात जायला तयार नाही आहे. संसाधनं सरकारने खूप उपलब्ध केलं आहे, योजनाही भरपूर केल्या आहे, पण योजना देण्याकरता रस्ताच नसल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याचे हाल आहे. आणि म्हणून हा ऐतिहासिक निर्णय आपण या ठिकाणी केला. थोडं शेतकऱ्याला वाईट वाटलं असेल कालच्या योजनेतनं, पण मी अधिक स्पष्टीकरण करतो बच्चूभाऊ या व्यासपीठावर, कारण ह्या व्यासपीठ महत्वाचा आहे. आपण जो निर्णय घेतला आहे की शेतकऱ्याचा रस्ता जो आहे, पांढरा रस्ता आहे, 11-12 पासून पांढरा रस्ता आहे, या ठिकाणी एकत्रीकरणामध्ये पांढरा रस्ता आहे, सरकारी रस्ता आहे. आणि आता तर आपण त्याला क्रमांक टाकतो, जसं राज्यमार्ग क्रमांक, नॅशनल हायवे क्रमांक, तसं शेतकऱ्याच्या रस्त्याला, प्रत्येक रस्त्याला क्रमांक देणार आहोत. त्या रस्त्यावर मात्र, सरकारी रस्त्यावर ज्या शेतकरी 50 शेतकरी एका रस्त्यावर आहे आणि एखादा शेतकऱ्यांचा जो रस्ता अडवला असेल आणि 50 शेतकऱ्याचं नुकसान केलं असेल, तर आपण हे ठरवलं आहे, जो शेतकरी 50 मागच्या शेतकरी फार्मर आयडी बंद करून सर्व योजनापासून त्याला वंचित ठेवू, हा निर्णय सरकारने घेतला. आणि त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्याचा रस्ता, कारण आता मी बघितलंय 20% रस्ते हे अतिक्रमण करून टाकले, वाहून टाकले. आणि मागचा शेतकरी तहसीलदारकडे, कलेक्टरकडे फिरतोय, माझा रस्ता कुठे आहे, माझा रस्ता कुठे आहे. आता माझ्याकडे 13,000 केस आहे बच्चूभाऊ, त्यातल्या 4,000 केस तुमच्या रस्त्याचे आहेत. आणि ऑलरेडी रस्ता आहे, थोडक्यात रस्ता आहे रेकॉर्डवर, 11-12च्या बंदोबस्तामध्ये आहे, अधिकार अभिलेखमध्ये आहे. आपल्या या ठिकाणी भूमी अभिलेखकडे रस्ता आहे, जमाबंदीकडे रस्ता आहे, पण रस्ता दाखवतच नाही शेतामध्ये. ते सर्व रस्ते खुले करणार आहे. आणि शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, या व्यासपीठाच्या माध्यमातून सरकारी रस्ते थांबू नका. तुम्हाला आम्ही सर्वांना रस्ता द्यायला तयार आहे. या राज्यातला एकही शेतकरी बिन रस्त्याने राहू नये याची काळजी सरकार घेईल. पण शेतकऱ्यांनी जे रस्ते अडवलेले आहेत, सरकारी रस्ते अडवलेले आहेत, ते रस्ते आपण अडवू नका, अशी विनंती आपल्या माध्यमातून राज्याच्या शेतकऱ्याला करतो. आणि पुन्हा एकदा बच्चू कडूजी, आपण जे अध्यक्ष या बँकेचे आहात आणि आपले सर्व संचालक मंडळ आहे, यांच्या अत्यंत सकारात्मक भूमिकेला माझा पाठिंबा आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जे जे काही सरकारी व्यवस्थेत या बँकेला मदत करता येईल, तशी या बँकेला मदतीची गरज नाही आहे. बँक समृद्ध आहे, पण अडचणीच्या काळातही कधी शेतकऱ्याला मदत करायची असेल तर चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री म्हणून मी आपल्या पाठीशी निश्चितपणे उभा राहील. या जिल्ह्याच्या विकासाकरता, या बँकेच्या विकासाकरता पूर्ण मजबूती आपण या बँकेला दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो. अभिजित ढेपेजी, मला हे माहित नव्हतं तुम्ही सत्कार करणार आहे. मी सहज चहा प्यायला येणार होतो, बच्चूभाऊ असंच बोलणं झालं होतं की बँकेत येईल, फक्त चहा पाणी होईल, आपण सर्व राहाल, एवढं चर्चा होती. पण तुम्ही एवढ्या सर्व शेतकरी बांधवांना बोलवलं, सर्व आपल्या या ठिकाणी आपल्या अमरावतीच्या वरिष्ठ सर्व शेतकऱ्यांना बोलवलं आणि माझा मान सन्मान केला. खरं तर महत्त्वाचं काय आहे, तर माननीय मुख्यमंत्र्याला मी सांगणार आहे की माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने जी कर्जमाफी केली, त्याचा आनंद मात्र अमरावती जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला. आणि 1-2 प्रश्न पुन्हा सांगितले, तेही प्रश्न मी त्यांना पोहोचवेल, एवढंच या ठिकाणी सांगतो. मी सर्वांनी सरकारचा आणि माझा सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि पुढच्या काळामध्ये या सत्कारा जे माझा केला आहे, की शेवटी सत्कार हे कर्ज असतं, सत्कार म्हणजे कर्ज असतं, त्या कर्जाची परतफेड कशात करायची आहे, शेतकऱ्यांच्या भूमिका पुढे नेण्याकरता शेतकऱ्यांना पुन्हा अजून जास्तीची मदत झाली पाहिजे. हे जे सत्कार आपण करतो, या सत्कारामध्ये एक ऊर्जा असतं, सत्कारामध्ये भावना असतात, सत्कारामध्ये अपेक्षा असतात. एक पुष्पगुच्छ दिल्याने काही माणसं मोठे होत नाही, एक दुपट्टा दिल्याने माणसं मोठे होत नाही, पण त्या भावनाचा, ज्या अपेक्षाचा डोंगर त्या सत्कारामध्ये असतात, तो डोंगर आपल्यावर असतो. मी निश्चितपणे आपल्या सर्व मागण्या मुख्यमंत्री महोदयाकडे पोहोचवेल आणि याकरता जो चांगला पुढाकार घ्यायचा असेल तो पुढाकारही घेईल, एवढंच वचन मी आपल्याला देतो. आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. सुकलेली फुलं ही सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण हे आठवण देऊन जातात. काही माणसं शब्दातून जगण्याचा सार देऊन जातात, तर काही माणसं विचारातून जीवनाचा आकार देऊन जातात. मान्यवरांचे हे शब्द आमच्या जीवनाला आकार देतील असे मी श्रोत्यांच्या वतीने बोध करते. यानंतर आजच्या एक विशेष सत्र आहे, राजेश वानखडे, माननीय आमदार श्री राजेश वानखडे यांचा वाढदिवस आहे. मी सर्व संचालक मंडळाला
शुभेच्छा देण्याकरिता त्यांच्याकडे आहे.